मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे. तुझीच वाट पाहते भाग 2. मागील भागात आपण पाहिले जान्हवी अर्जुनला म्हणते, तू माझ्या स्वभावाशी जुळतोस असे म्हणत तिने त्याला तिची मुठी दाखवत त्याची मुठी आदळली. तिने दार लावून घेतले. तर माझे वेळापत्रक आहे का? हो मॅडम, तो भावनिक न होता म्हणाला. तिने मान हलवली आणि तिच्या आवडत्या लिपस्टिकने ओठांना लेप दिला. तिने तिचे ओठ एकमेकांशी जोडले. तिने ते त्याच्या दिशेने फेकले, जे त्याने आनंदाने पकडले. ते तुझ्या खिशात टाक, मला ते खूप वेळा लागेल. हो मॅडम, तो डोळे मिचकावत म्हणाला. लवकरच ती खाली आली आणि तिच्या आईने तिला तिची बॅग, फोन आणि पर्स दिली. तिची आई त्याच्याकडे आणि तिच्याकडे हसली. जान्हवी, नाश्ता कर बेटा, ती नम्रपणे म्हणाली. साहजिकच, सकाळ सकाळी नाश्ताच करताच, मुजरा नाही. जान्हवी हसत म्हणाली. अर्जुनला तिचे बोलणे वाईट वाटले. ते सर्व फालतू बोलते. इथे असताना राणीने जान्हवीला हात हलवत म्हटले, मला कॉलेजमध्ये सोड. जान्हवी हसली आणि होकार दिला. मिस्टर बॉडीगार्ड, तिची बॅग घेऊन जा. जान्हवीने अर्जुनला आदेश दिला. तर राणीने मान हलवत नाही असे म्हटले. नम्रपणे नकार दिला. अर्जुनला इशारा करून ती काय करत आहे याबद्दल गोंधळ झाला. जतीन राणीवर भडकला. जान्हवीने चाकू उचलला आणि तिच्या भावाकडे निशाणा साधला. इथे अर्जुनला धक्का बसला. किती वेळा सांगितलं आहे तिच्यावर ओरडत नको जाऊ, जान्हवी शुद्ध रागाने म्हणाली. अर्जुनला तिच्या डोळ्यातला राग दिसत होता. जान्हवीने उसासा टाकला आणि डोळे मिटले. तिने हळूच राणीचा हात धरला आणि म्हणाली, तो एक हरामी आहे. अर्जुन मनात हसला. त्याला एक गोष्ट समजली, ती म्हणजे जान्हवी तिची मऊ बाजू लपवत होती. आता पुढे एकेकाळी कॉफी तिने 10व्यांदा ऑर्डर केली. त्याने मान हलवली आणि तिच्यासाठी एक कप कॉफी आणायला निघाला. एक कप कॉफी घेऊन तो तिच्या केबिनकडे जात होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो फोन उचलण्यासाठी सरकला. तो त्याच्या बहिणीचा फोन होता. त्याच्या बहिणीशी सुमारे 15 मिनिटे बोलत होता. त्याने कॉल थांबवला. तो तिच्या केबिनकडे निघाला. तो तिच्या केबिनमध्ये गेला आणि टेबलवर कॉफीचा कप ठेवला. तिने तिची पाठीचा कणा सरळ केला आणि भावनेशिवाय त्याच्याकडे पाहिले. 15 मिनिटे, तू माझे 15 मिनिट वाया घालवले मिस्टर बॉडीगार्ड, ती शांतपणे धोकादायकपणे म्हणाली. सॉरी मॅडम, तो भावनिक न होता म्हणाला, तरीही डोळे मिचकावत. जरी त्याने चष्मा लावलेला होता तरी तिने जबडा घट्ट दाबला. माझ्याकडे डोळे फिरवू नकोस, ती दात घासत म्हणाली. त्याने उसासा टाकला आणि पुन्हा एकदा सॉरी म्हटले आणि नवीन कॉफी आणण्यासाठी कॉफीचा कप उचलला. त्याला ऑर्डर दिल्यानंतर आणि सलग सॉरी ऐकून तिला खूप समाधान वाटले. तो मनाने डोळे मिटून कॉफी घेण्यासाठी गेला. कॉफी नंतर तिच्या सलग 3 बैठकी झाल्या. तोही शांतपणे तिच्या मागे गेला आणि एका कोपऱ्यात उभा राहिला. तो बैठकीचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्याला दिसत होते की सर्व पुरुष तिच्याकडे कामावसाने पाहत आहे. बस करा काका, डोळे बाहेर पडतील, अर्जुनने एका म्हाताऱ्याला म्हटले, जो तिला शुद्ध वासनेने गलबलत होता. त्या म्हाताऱ्याने त्याच्याकडे पाहिले. अर्जुनला आता कंटाळा येत होता. तर जान्हवीची नजर आता त्याच्या प्रत्येक हालचालीवर होती. जान्हवी तिच्या खुर्चीवर बसली. अर्जुन आता तिच्या मागे उभा राहिला. म्हातारा तिच्याकडे पाहून हसला आणि जान्हवीच्या मांडीवर हात ठेवला. अर्जुन मनाने हसला. हा नक्की मार खाणार आहे. आणि त्याच्या शब्दांनुसार जान्हवीने त्याच्या हातावर धारदार पेन टोचला. म्हातारा वेदनेने ओरडला, जर तुम्ही सर्वांनी माझ्याकडे शुद्ध वासनेने पाहणे थांबवले असेल तर मी काय बोलेल ते ऐकायला आवडेल. ती हसत म्हणाली आणि सर्व पुरुष आता तणावात होते. जान्हवी कणखर व्यावसायिक महिला होती. चला सुरुवात तुमच्यापासून करूया मिस्टर मायकल, ती मधल्या व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाली. तो घाबरून एक घोट घेत उभा राहिला. अर्जुन आता हा कार्यक्रम एन्जॉय करत होता. जान्हवी हसली. मिस्टर बॉडीगार्ड, वाईट लोक मेल्यावर त्यांचे काय होते हे तुला माहीत आहे का, तिने त्याला निरागसपणे विचारले. अर्जुन हसला आणि शांत झाला. ते नरकात जातात मॅडम, तो भावनिक न होता म्हणाला. जान्हवी हसली. मायकेल आता थरथर कापू लागला. ती उभी राहिली आणि मायकलचा आत्मा त्याच्या शरीरातून निघून जाण्यास तयार होता. हे ऐकून अर्जुनला खूप हसायचे होते. पण मायकल घाबरला आणि त्याने तिच्यावर गोळी झाडण्यासाठी बंदूक काढली. पण अर्जुन तिला मागे खेचण्यासाठी पुरेसा वेगवान होता आणि त्याने मायकलच्या चेहऱ्यावर एक लाथ मारली. त्याचे शरीर जमिनीवर आदळले आणि तो बेशुद्ध झाला. जान्हवीने अर्जुनकडे पाहिले, जो त्या प्रत्येकाकडे संशयाने पाहत होता. त्याचं साईड प्रोफाईल खूपच सुसज्ज, सौम्य आणि हॉट दिसते. या माणसामध्ये शक्ती, ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे. एका वेगाने त्याने एका फुलदाणीला तिच्या दिशेने रोखले. ती गोंधळलेल्या नजरेने तिथे उभी राहिली आणि फुलदाणी एका अवजड माणसाला लागली, जो मायकलचा अंगरक्षक होता. तो जमिनीवर पडला होता आणि त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. जान्हवीने तिच्या भुवया उंचावल्या
आणि हळूहळू टाळ्या वाजवल्या. आता ते खूप छान होते, ती कौतुकाने म्हणाली. त्याने उसासा टाकला आणि केसांमध्ये हात फिरवला. मॅडम, इथे सुरक्षित नाहीये, चला जाऊया, तो तिच्याकडे जाताना म्हणाला. तिने हसून त्या माणसाला हात हलवत निरोप दिला. ती हसत हसत तिच्या कॅबिनमध्ये परतली. तो गोंधळला की इतकी आनंदी का आहे. एका मिनिटानंतर तिचे वडील तिच्या कॅबिनमध्ये रागाने आले. तुझ्या एका चुकीमुळे आपण 250 कोटींचा सौदा गमावला, तो रागाने ओरडला. जान्हवीने हसणे थांबवले आणि तिच्या वडिलांकडे शिकारीच्या नजरेने पाहिले. अर्जुन जान्हवीकडे आणि देशमुखकडे पाहत होता. तुम्हाला 250 कोटींची गरज आहे का? रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. आणखी काही? किंवा आता निघू शकता मिस्टर अनुराग साहेब, ते शांतपणे ठामपणे म्हणाले. अनुराग त्याच्या मुलीकडे डोळे मिचकावून पाहतो. बेटा, तसं नाहीये काय? तुला जगाची भीती वाटते? या जगाची की लोकांची? मला त्यांची नावे सांगा, मी त्यांचे तोंड बंद करण्याचा मान करेन. ती खुर्चीवर मागे झुकत म्हणाली. तिच्या वडिलांचे डोळे आता अश्रूंनी भरले होते. त्याची राजकुमारी आता राजकुमारी नव्हती, तर एक राक्षस होती. जान्हवी, असं करू नकोस, तो असहाय्यपणे म्हणाला. जान्हवीने तिची खुर्ची मोठ्या खिडकीकडे वळवली. तुम्ही आता निघू शकता बाबा, ती गर्दीच्या शहराकडे पाहत म्हणाली. अर्जुनला देशमुख साहेबांबद्दल खूप वाईट वाटले. कशी बावळट मुलगी आहे, आपल्या बाबाला रडवले. त्याने विचार केला. देशमुख साहेब आपले अश्रू पुसून बाहेर गेले. अर्जुनने मोठा उसासा टाकला. मिस्टर बॉडीगार्ड, काहीतरी कर, ती भावनिक न होता म्हणाली. आणि मी काय करू मॅडम? त्याने नम्रपणे विचारले. काही असो मिस्टर बॉडीगार्ड, ती आता हरवल्यासारखी म्हणाली. माझे खेळणे शोधून देऊ शकतो का? तिने पोटाला हळुवारपणे हात लावत विचारले. हो ना, ते कोणते खेळणे आहे? ते कसे दिसते? त्याने विचारले. मला माहीत नाही, ती कुजबुजत म्हणाली आणि डोळे मिटले. काही मिनिटातच ती गाढ झोपेत गेली. अर्जुनने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि उसासा टाकला. काय मुलगी आहे ही? त्याने विचार केला. लवकरच तो फ्रेश झाला. जेवण केल्याने तिच्या केबिनकडे निघणार होता तेव्हा त्याला 2 सहकाऱ्यांचे बोलणे ऐकू आले. यार, किती वेडी बाई आहे ती, तिने एका माणसाला मारले. मला वाटतं ती मनोरुग्ण आहे, एकाने म्हटले. थोडा हळू बोल, कोणी ऐकलं तर खूप वाईट होईल. मी ऐकलं आहे की तिच्यावर बलात्कार झाला आहे, तिच्या मंगेतरने बलात्कार केला. दुसरी म्हणाली. नाही यार, मी ऐकले आहे की तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आहे. ती मुलगी कुजबुजत म्हणाली. ही विशिष्ट माहिती ऐकून अर्जुनचे डोळे विस्फारले. कर्मचारी कोण आहे? तो तपासण्यापूर्वीच त्याला जतीनचा आवाज ऐकू आला. अरे, तुम्हाला गप्पा गोष्टी करण्यासाठी आम्ही पगार नाही देत, बरोबर? त्याने थट्टा केली आणि सर्वांनी सॉरी म्हणून बडबड केली आणि निघून गेले. जतीन ही पुरुषांच्या शौचालयात शिरला आणि त्याला अर्जुन सापडला. अरे हाय बॉडीगार्ड, जतीनने हात हलवत, अर्जुनने देखील हात हलवत आणि निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्याने खांदे उडवले. मला काय, माझे काम तर तिची सुरक्षा करणे आहे, असा विचार करून तो तिच्या केबिनकडे परत गेला. आणि इथे जतीनने त्याचे वॉशरूमचे काम संपवले तेव्हा त्याला राणी बाहेर त्याची वाट पाहत उभी असलेली दिसली. तू पण पोलीस शौचालय वापरते का? त्याने तिला चिडवले आणि तिने दुसरीकडे पाहिले. तो हसला. मी मस्ती करत होतो यार, तो तिच्या खांद्याला धरून म्हणाला. ती घाबरली आणि पटकन जान्हवीच्या केबिनकडे धावली. राणीने जान्हवीसाठी जेवण आणले. जान्हवी बाळासारखी झोपली होती. जतीन आणि राणी तिच्याकडे हसले. ती खूप गोंडस दिसते. जतीन तिचा फोटो काढत शांतपणे त्यांना पाहत होता. भावा बहिणीच्या या नात्यावर तो हसला. राणी, तू जेवून घे, जान्हवी झोपली आहे, तिला झोपून उठवणे म्हणजे भूताला आमंत्रण देणे. जतीन घाबरतच म्हणाला. राणीने मान हलवली. जतीनने उसासा टाकला आणि डोळे मिचकावले. ठीक आहे, वाईट मुली, तो तिला चिडवत म्हणाला. तिने गाल कुजबुजले. तो हसला आणि तिच्या गालावर चिमटा काढला. क्युटी आहे, पण दात खूपच खाते. असे बॉडीगार्ड, तुझं नाव तर सांग, जतीनने अर्जुनकडे वळून विचारले. अर्जुन शरद कदम, तो अभिमानाने म्हणाला. जतीनने मान हलवली आणि म्हणाला. मी जतीन, जान्हवीचा छोटा भाऊ, आणि ही राणी, माझी बायको. तो शेवटी हसत म्हणाला. राणीने डोके खाली केले. अर्जुनने होकार दिला. इतक्यात जान्हवी जागी झाली. तिचे डोळे चोळत विचारले. बाळा, तू इथे काय करत आहे? राणी हसते आणि तिच्यासाठी जेवण आणते. जान्हवीने हसून तिचे गाल दाबले. माझे बाळ, जतीनचे डोळे मिचकावले. जान्हवी, मी पण आलो आहे तिच्यासोबत, सगळे हिचाच लाड करतात, तो म्हणाला. ती खास आहे, तुलाही तिच्यावर प्रेम करायला हवे, जान्हवीने त्याला म्हटले. मिस्टर बॉडीगार्ड, तू जाऊन जेवण करू शकतो, तिने अर्जुनकडे वळून आदेश दिला. मी आधीच जेवण केले आहे मॅडम, तो अनुक्रमे म्हणाला. फार लवकर, मला आवडलं. जान्हवीने त्याच्याकडे डोळे मिचकावत म्हटले. त्याचे मनाने डोळे मिचकावले.
जतीनने राणीला चिडवले आणि जान्हवीकडून त्याच्याकडे लक्ष वेधले. जेवणानंतर जतीन व्हिलाला परत गाडीने निघाला. त्याला राणीला सोडायचे होते. त्याने गाडी पार्क केली आणि वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत जाणार होता. तेवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याला हाक मारली. "हा बाबा." तो वडिलांच्या खोलीत शिरत म्हणाला. "कसा आहेस बेटा?" त्याच्या बाबाने फाईल वाचत विचारले. "जिवंत आणि ठीक आहे." जतीन डोळे फिरवत म्हणाला. "बरं, त्यांना वाटतंय की तू त्यांच्यासाठी काहीतरी कर." अनुरागने त्याचे चष्मे काढून टाकले. "अजिबात नाही, मी कोणालाही मारत नाहीये." जतीनने मान हलवत नाही असे म्हटले. "तसं नाहीये. राणीसोबत तुझं लग्न पूर्ण कर. शेवटी तुझी बायको आहे." त्याच्या वडिलांनी हे बोलताच त्याच्या नसांमध्ये राग भरून आला. तो त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाला, "मी कधीच जाणार नाही, करणार नाही." तो त्याच्या सर्व द्वेषाने म्हणाला आणि वरच्या मजल्यावर गेला. रागामुळे तो जोरजोरात श्वास घेत होता. तो राणीला धडकला. ती डगमगली आणि तिची पुस्तके खाली पडली. त्याच्या रागाने भरलेल्या डोळ्यांनी ती थरथर कापू लागली. त्याने तिचे हात धरले आणि तिच्या मऊ त्वचेत नखे खोदली. "तिला माहीत आहे त्यांना आपण काय करायचे आहे. ते मला तुला विकतील." तो धोकादायकपणे कुजबुजला आणि तिच्या डोळ्यांना मोठे केले. "पुढच्या वेळी माझ्या मार्गात येऊ नकोस प्रिये. तुझ्या पराभवासाठी मी जबाबदार राहणार नाही." तो कुजबुजला आणि तिला घाबरवले. तिने ओठ थरथर कापले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या बालपणीच्या निक्कीने तिला आधीच मानसिक धक्का बसला होता आणि आता हे त्याने तिला भिंतीकडे ढकलले. ती तिच्या नशिबावर रडत होती. हे जीवन सोडून जाण्याऐवजी लवकर मरण्याची इच्छा होती. इथे असताना अर्जुन व्हिलाकडे गाडी चालवत होता. त्याची मॅडम 2 झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर मागच्या सीटवर झोपली होती. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून हाईप पॉईंट सुद्धा द्या. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.